बाई गो काय गरमी बाई. पाहुण्यांना बोलून घेतो एवढ्याशा छोट्याशा घरामध्ये कशी राहीन मी. काय मग बाकी सगळं ठीक? काय नाही बाई, मी काय म्हणते, आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलेला आहे, म्हटलं जाऊ कुठेतरी आपण फिरायला. चल ना जाऊ, USA फायनल करूयात. नाही नाही नाही, आपल्या भारतात भरपूर ठिकाणी चांगलं चांगलं आहे, तिथे जाऊ ना. कशाला USA? अगं बाई भारतात, अगं नको. जवळपास बघू कुठेतरी. एवढं जवळपास मग दुबईला तरी जाऊ. दुबई कशी जवळ आहे. आपण कसं, माझं बुर्ज खलिफा मध्ये 3 फ्लॅट आहेत. लागलाच ते एखादा अजून बुक करते मी, तू सांग. नाही नाही नाही, माझे पण 5 आहेत तिथं, पण मी कुणाला सांगितलंच नाही आजपर्यंत. अगं नाही, मग आपण तेच करू. चल दुबईला जाऊ. अजून कोणी माझ्या फ्लॅट मध्ये राहू बाई, माझे फ्रेंड्स पण बघून घेतील, ते केव्हा बघणार आहेत. अगं नाही, चल ठीक आहे ना, तुझं पण बुर्ज खलिफालाच फ्लॅट. हो तिथेच आहेत ना, एकदम टॉपला आहेत आमचे तर. असं ब्रँडेड आहे सगळं तिथं, इतके छान. डायरेक्ट जाता बरोबर सगळे ना, स्वर्गासारखं आहे तिथे. माहितीये का, एवढी भारी डेकोरेशन वगैरे सगळं केलेलं आहे आम्ही. हो का, ठीक आहे ना, चालेल. माझे पण आहेत, जाऊन येऊ तिथल्या तिथे. चालेल. मग काय अजून? काही नाही बी, ठीक आहे. एकच टेन्शन आहे मला तर, माझा लहान मुलगा खूपच नालायक निघला. आयुष्यात त्याने काहीच केलं नाही. 10 वर्षापासून आहे मुंबईमध्ये, आतापर्यंत फक्त 85 फ्लॅट घेतलेत त्याने 5 BHK चे. माझा मुलगा चांगला आहे, त्याने ना आतापर्यंत 150 फ्लॅट घेऊन टाकले. अजून पण चालूच आहे त्याचं, रेंटवर दिलेले. त्याला म्हटलं नको बाबा, असं नको करू आता. काय ते गावाकडे पण पाय म्हटलं, काय तिकडे तिकडे पुण्या मुंबईकडे. गावाकडे पण आहे आमची 100-150 असेल बिघे जमीन. असं आमची एकर मध्ये. मग जेवण वगैरे? हो नाही, त्याला 200 दे. हा ठीक आहे ठीक आहे. बरं, तर 50 गाड्यांचं काय झालं? हो ते पण बुक करून घ्या लवकरच. हो ठीक आहे. हे पण ना खरंच नाहीये. आता माझ्या बर्थडे साठी त्यांनी फक्त मी एक चेन सांगितली होती त्यांना, तर त्यांनी 3 नेकलेस बुक केले माझ्यासाठी. आज येतील ते संध्याकाळपर्यंत घरी. बेंटेक्सचे का? अगं बेंटेक्स कोण वापरतं बेंटेक्स? मग म्हटलं चांगलं असतं ना, नेकलेस 3 जर घेतले तर मग बेंटेक्सचे असतील. बाई ग, मी तर गोल्ड ही नाही वापरत, पण तू बेंटेक्स सांगते. गोल्ड वापरत नाही का बरं, मागे खूप म्हणून का? नाही ग बाई, महाग बिकते. आमच्यासाठी खूप छोटी गोष्ट आहे गोल्ड म्हणजे. ते तर आम्ही गरिबांमध्ये दान करत असतो. आम्ही वापरतो डायमंड, रिअल डायमंड असतं आमचे. असं का? हे बघ ना, हे मोती, आणि इथे सगळे डायमंड आहेत. ते तर मला असं वाटतंय पडल्याबरोबर लगेच फुटेल आणि सगळं इकडे तिकडे होईल. इम्पॉर्टंट ते ग बाई, बाहेरून मागवलेले आहेत ते कंगन. तुला नाही समजणार, ते कसं बघितलं नसतं ना आपण कधी. ही पा माझी अंगठी, एकच डायमंड आहे, पण तो कितीचा असेल सांगा बरं तुम्ही. असेल ना 50 रुपयाचा. 50 रुपयाचा नाही, 50 लाखाच्या वरचा आहे तो. कळालं का? एकच आहे. नाही बाई, माझ्याकडे तर गोल्ड असेल, माझ्याकडे तर असेल डायमंड 4-5 किलो असतील डायमंड. असं का? कसे घेता मग हे? एक एकच घेतला असेल ना? अगं नाही, हे तर भरपूर आहेत. आता काही काउंट झाले नाही माझ्याकडून, असतील भरपूर. बाकीचे वापरले गेले की मी आमच्या घरी मेड वगैरे असताना त्यांना देऊन देते. मी वस्तू रिपीट नाही करत बाई. हा ठीक आहे, चल मला थोडं काम आहे. अजून आमचे कसे 2-3 फ्लॅट घेतले गेलेत ना, ते पण बघायला जायचंय मला. चालेल, मला पण काही टाइम नाहीये, जातो मी आता. कारण मला पण आहे ना, आमची ओपनिंग आहे शॉपची. मोठमोठे ब्रँडचे शॉप टाकलेले, मोबाईलचं वगैरे असे मोठे मोठे शॉप. नाही, मी पण आता मॉल वगैरे, ट्रेंड्स वगैरे टाकू असं विचार चालू आहे. मुंबईमध्ये बघते, पण चांगला एरिया भेटत नाही. असेल तर सांगा तुमच्या मुलाच्या ओळखीचा. भरपूर आहेत ना ओळखीचे, सांगेल मी तुम्हाला. चालेल मग, बाय बाय. थांबा बाय.